श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 950व्या कथेचा हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा. आणि आज संयोगाने गुरुकृपेने आपण या कथा विभागाला पूर्ण करत आहोत. तो दिवस आहे जानकी नवमीचा. ज्या दिवशी सीता माऊलीचा जन्म झाला तो हा दिवस. अर्थातच याची मला देखील कल्पना नव्हती, परंतु आपला एक अत्यंत चाणाक्ष श्रोता निखिल पाठक याने मला आज विशेषत्वाने हा निरोप पाठवला. प्रत्येक टप्प्यावरती श्री महाराज आपल्याला हा पर्व काळ निरूपण सत्रांसाठी देत असतात, याची आपल्याला वेळोवेळी अनुभूती आली आहे. खरोखर या जानकी माऊलीच्याच कृपाछत्राखाली चाललेला आपला हा प्रवास आहे. अन्यथा या कोरोनाच्या वनवासामध्ये जेव्हा हे असे दुस्सह चटके बसत असतात, त्यावेळेला आपल्यावरती कृपाछत्र धरून हे कार्य कोण जर करून घेत असेल तर ती ही जानकी माताच नाही का? त्यामुळे तिच्या चरणी अत्यंत मनःपूर्वक नतमस्तक होऊन ह्याच कृपाछत्राखाली आयुष्यभर या रामायणाची साथ राहू दे हे तिच्या चरणी मागूत. आणि आपण आजच्या कथा विभागाकडे वळूयात. आपण कालच्या टप्प्यामध्ये विभीषण आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादातून कुशलता या शब्दाचा अर्थ समजून घेत होतो. जोपर्यंत प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये प्रगटत नाही तोपर्यंत हे त्रिताप, हे षड्विकार हे जीवाला छळत राहतात. मग काल आपण एका अत्यंत सूक्ष्म अशा गोष्टीचं चिंतन केलं की या षड्विकारांच्या शिवाय प्रपंच नाही आणि भगवंत हृदयात प्रगट झाल्यानंतर षड्विकार नाहीत. मग प्रपंच आणि भगवंत यांचं नातं ते काय आणि त्यातून विकारांवरती प्रभुत्व प्रस्थापित करणं हेच भगवत दर्शनाच्या आधाराने साधकाला कसं साध्य होतं याचं आपण चिंतन बघितलं. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपाळ्यांमधून सांगू लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनहु सखा निज कहूँ सुभाऊ, जान भुसुंडी शंभु गिरि जाऊ, जौ नर होई चराचर द्रोही, जौ नर होई चराचर द्रोही, आवै सभय सरन तकी मोही, तजी मद मोह कपट छल नाना, करऊ सद्य तेहि साधु समाना. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, जननी जनक बंधु सुतदारा, जननी जनक बंधु सुतदारा, तनु धनु भवन सुहृद परिवारा, सब कै ममता ताग बटोरी, मम पदम नहीं बांध बरी डोरी. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, समदर्शी इच्छा कछु नाही, समदर्शी इच्छा कछु नाही, हर्ष शोक भय नहीं मन माही, अस सज्जन ममूर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, तुम सारिखे संत प्रिय मोरे,
तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आन निहोरे। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सगुन उपासक परहित, निरत नीति दृढ नेम। ते नर प्राण समान मम, जिनके द्विज पद प्रेम। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। विभीषण प्रभू रामचंद्रांचा हा संवाद सज्जनो आपण अभ्यासत आहोत. काल खरं तर आपला हा 44वा भाग पूर्ण होणार होता. 47वा दोहा पूर्ण करून आज 48व्या दोह्यात आपण प्रवेश देखील करणार होतो. परंतु काल एक आपण अत्यंत सूक्ष्म असा मुद्दा चिंतनाला घेतला होता की प्रपंच किंवा व्यवहार हा या विकारांच्या वापराशिवाय पूर्ण करता येत नाही आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर या विकारांना हृदयात राहता येत नाही. मग ज्याला भगवंताचं दर्शन होतं त्याच्यासाठी हा प्रपंच, हा व्यवहार हा त्याला त्यागायलाच हवा. परंतु त्यामधला जो सूत्रात्मक समन्वयाचा भाग आहे तो आपण काल चिंतनाला घेतला की भगवंताच्या भजनाशिवाय विकार जीवावरती स्वामित्व गाजवत असतात. परंतु भगवंताचं भजन आम्हाला तो समन्वय साधून देतं आणि त्या समन्वयाच्या आधाराने जीव हा विकारांवरती नियंत्रण ठेवतो. जेव्हा पाहिजे, जसा पाहिजे त्या पद्धतीने आपली परम शांतता राखून आपल्या आनंदाच्या स्थितीमध्ये न ढळता देखील तो अत्यंत विदेही अवस्थेमध्ये हा प्रपंच, हा व्यवहार करू शकतो. आपण त्यामुळेच तर उपासनेमध्ये म्हणतो ना की विदेहीपणे चालवी हा प्रपंच. विदेहापणाने हा प्रपंच, हा व्यवहार कसा करावा हेच जणू काही श्री महाराजांचं चरित्र आम्हाला शिकवत असतं. अशा या प्रभू रामचंद्रांची आणि विभीषणाच्या संवादातील या 47व्या दोह्यातली एका शेवटच्या सूत्राचं आपण थोडक्यात परामर्श घेऊ आणि तत्पश्चात हा जो 48वा दोहा आहे त्याच्या चिंतनामध्ये प्रवेश करू. प्रभू रामचंद्र भजनानंदी जीवाचं सर्व बाजूने रक्षण करतात. हे त्रिताप या जीवाला त्रासच देऊ शकत नाहीत जो संपूर्णपणे प्रभू रामचंद्रांवरती आपला भाव ठेवून हे जीवन व्यतीत करत असतो. बघा, पूज्य भाऊसाहेब जेव्हा वाणी आविष्कारात महाराज प्रगटले तेव्हा त्यांचा तो एक अनुभव त्या जी महाराज पुस्तकामध्ये फार सुंदर आहे. तेव्हा संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. खरोखर अत्यंत सुंदर चित्रपट. म्हणजे आजच्या काळातली ही मनोरंजनाच्या नावाखाली चाललेली ही मनाला एक प्रकारे जणू वैतागून सोडणारी अशी जी अवस्था आहे, अशा या काळामध्ये जर आपण संत तुकाराम, संत ज्ञानदेव हे जुने ते प्रभातचे चित्रपट बघितले की मन एका वेगळ्याच विश्वामध्ये निघून जातं. तर असा तो संत तुकाराम चित्रपट त्यावेळेला प्रदर्शित झालेला, अत्यंत जीव ओतून त्यामध्ये मला वाटतं विष्णुबुवा पागे यांनी तुकारामांचं चरित्र साकारलेलं. भाऊसाहेबांना तो चित्रपट पाहण्याची इच्छा होती आणि त्यामुळं त्यांनी वाणी रूपातल्या श्री महाराजांच्या कानावरती ते घातलं. अर्थातच श्री महाराजांना कुठल्याही गोष्टीचा अस्वीकार नसल्यामुळे त्यांनी जरूर पहा असं पूज्य भाऊसाहेबांना सांगितलं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहून आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा जेव्हा वाणी रूपातल्या श्री महाराजांची भाऊसाहेबांची भेट झाली तेव्हा महाराज म्हणाले, भाऊसाहेब जाऊन आला का चित्रपट पाहायला? हो म्हणाले. आवडला का? हो म्हणे, छान होता हो, पण मन विषण्ण झालं हो म्हणे महाराज.
संत तुकाराम महाराजांचं ती सगळी विपन्नता, समाजाने त्यांच्यावरती केलेले हे सगळे अत्याचार, हे सगळे बघवले गेले नाहीत म्हणे मला. श्री महाराज फक्त हसून म्हणाले, हो मूळतः तो चित्रपट आहे. दुसरी गोष्ट, हे समस्त आयुष्य 3 तासामध्ये त्यांनी दाखवलं. आणि चित्रपट हा केवळ बाह्यांग दाखवू शकतो, अंतरंग कुठे दाखवेल संताचा. तुकाराम महाराज जरी बाह्यांगाने हे सर्व आघात सहन करत असले तरी अंतरंगामध्ये मात्र त्यांची स्वानंदाची स्थिती हा कुठलाही चलचित्रपट दाखवू शकत नाही. ती जाणावीच लागते, ती अनुभवावीच लागते. अगदी खरं आहे हे सज्जनो. संताच्या अंतरंगाची स्थिती, हे त्रिताप त्याच्या अवतीभोवती घुटमळत असतानाही भगवंत जणू काही एखाद्या धरणासारखी त्याची अवस्था करून टाकतो. जसं ते धरण पाण्याच्या लोंढ्याला रोखून ठेवतं, त्याच्यावरती नियंत्रण मिळवतं, त्याप्रमाणे हे त्रिताप या संतांच्या जीवनामध्ये प्रचंड आघात करत असतात. परंतु हा प्रभू रामचंद्र रूपी असा एक बंधारा आहे जो हृदयातल्या आनंदाच्या स्थितीला या लोंढ्याच्या बरोबर वाहून जाऊ देत नाही. प्रभू रामचंद्र त्याचं निजत्व सांभाळतात, त्याच्या अंतरंगामध्ये असलेल्या समाधानाला ते सांभाळतात. आणि यातून आणखीन एक आपल्याला अत्यंत सुंदर असं जीवनाचं ध्येय कळतं. जो प्रभू रामचंद्रांचं नाम घेतो, जो त्यांचा भक्त आहे, जो त्यांचा दास आहे, त्याच्या जीवनामध्ये त्रिताप हरण करणारा राम, याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठलं संकट येत नाही असा होतो का हो? त्याला कुठल्याही प्रकारच्या आपदेला सामोरं जावं लागत नाही असा त्याचा अर्थ निघतो का? अहो, ज्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं समस्त जीवन जे आपण अभ्यासत आहोत, ज्यांचं जीवनच मुळी अनंत प्रकारच्या या बाह्य असलेल्या वेदनांनी भरलेलं आहे, असे प्रभू रामचंद्र आम्हाला देखील त्यांच्या कृपा छत्राखाली जीवन जगण्याचा हा मार्ग शिकवतात. की मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्यक्ष देवत्वाला देखील आपलं प्रारब्ध चुकवता येत नाही. चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाचा पुत्र असूनही अनवाणी पायाने 1 नाही 2 नाही तब्बल 14 वर्ष वनवास सहन करावा लागतो. या वनवासामध्ये असलेला ही ताप सर्व काही त्यांना सहन करावं लागतंय. दररोज पंचपक्वान्नांचं ताट समोर असणाऱ्या एका या सुकुमार युवकाला पुढील 14 वर्ष कंदमुळं फळं खावी लागतात. काय सांगता आम्हाला प्रभू रामचंद्रांचं चरित्र, की कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. हे मनुष्य जीवन अत्यंत बेभरवशाचं आहे, अनिश्चित आहे. त्यामध्ये अनंत जीवांची प्रारब्ध देखील तुमच्याशी जोडलेली आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधी संघर्ष येईल, कधी अनुकूलता येईल, याचं निदान तुम्हाला करता येऊ शकत नाही. परंतु या सर्व अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांभाळीन, याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतस्थ स्थितीला, तुमच्या समाधानाला, तुमच्या आनंद स्थितीला मी तसूभर देखील धक्का लावू देणार नाही. आणि मग जर एखादा रोग आहे परंतु जर त्याचा त्रास होत नसेल तर तो असला काय आणि नसला काय. पूज्य बाबा त्यांच्या निरूपणामध्ये म्हणायचे की जसं एखादं कुत्र घरामध्ये पाळलेलं असतं आणि ते एका कोपऱ्यात निमूटपणे बसून असतं, तसा म्हणे हा शिंचा प्रपंच, त्याचा हा सगळा ताप नामधारकाच्या जीवनामध्ये असा कुठेतरी कोपऱ्यामध्ये निमूटपणे पडून राहतो. या त्रितापांच्या द्वारे आपण भगवंताची कृपा मोजण्याचा प्रयत्न करू नये, की माझ्या जीवनात संकट येताच कामा नये. हे जर आपण प्रभू रामचंद्रांच्या कृपेचं मोजमाप धरलं तर कदाचित आपला विश्वास हा अनेकदा डळमळू शकतो बरं का. आजच्या या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जीव, अनेक घरं, अनेक संसार उद्ध्वस्त झाले. त्यापैकी अनेक मंडळींचे जे फोन येतात, मेसेजेस येतात, त्यापैकी एक अत्यंत मनाला स्पर्श करून गेलेला फोन असा होता
की आता मला महाराजांच्याकडे पाहवत नाही, बघवत नाही. मी त्यांना इतकी विनंती केली की माझ्या नवऱ्याला वाचवा, माझ्या नवऱ्याला वाचवा, परंतु महाराजांनी माझं ऐकलं नाही. माझ्या नवऱ्याला श्री महाराज खरं तर सहज वाचवू शकले असते. आता मला खरोखर त्यांच्याकडे बघावंसं देखील वाटत नाही. एवढी टोकाची भूमिका. सज्जनो, श्री महाराज म्हणायचे की व्यावहारिक दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कोणाचं दुःख पाहवलं जात नाही. चरित्रामध्ये देखील असे अनेक प्रसंग आहेत की जेव्हा ती व्यक्ती एखाद्या अत्यंत तीव्र इच्छेपोटी, सांसारिक इच्छेपोटी महाराजांच्याकडे आली आहे आणि महाराजांनी नामस्मरणाच्या आधाराने त्याचं मन वळवलं की बाळा, तुझ्या प्रारब्धामध्ये हा भोग नाहीये, तेव्हा तू जसं आहे तसं जीवन आनंदात जगायला शिक, या इच्छेशिवाय जगायला शिक. काही ठिकाणी महाराजांनी त्या जीवाचे भोग मागं पुढं करून त्याच्या जीवनात ती अनुकूलता मिळवून दिली, त्याला तो आनंद मिळवून दिला. परंतु जर प्रारब्धाचे भोग भोगणं आणि ते संपून टाकणं यामध्ये जर त्या जीवाचं कल्याण असेल तर महाराजांनी तो भोग समर्थपणे भोगण्यासाठी त्या जीवाच्या मनाची तयारी करून घेतली. आणि जरी जीव श्री महाराजांवरती अशा पद्धतीने रुष्ट झाला, अशा पद्धतीने त्याने सद्गुरूचा त्रागा केला, तरी सद्गुरू माऊली म्हणतो ना आपण. जसं एखादं लेकरू लहानपणी हट्टाला पेटतं की आई मला हे घेऊनच दे, घेऊनच दे, आणि आई बिचारी बघते की अरे आपल्याकडे तर 5वीला पैसा नाही, याला ही वस्तू द्यायची कशी. मग शेवटी निमूटपणे त्या मुलाचा हात घट्ट धरते आणि त्याला तसंच ओढत घेऊन जाऊ लागते. मुलगा भोकाड पसरत असतो, आईला कधी कधी मारत देखील असतो, जोर जोरात ओरडून म्हणत असतो मला तू आवडत नाहीस, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तरी देखील आई निमूटपणे त्याच्या हाताला धरून आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ जशी होत असते, त्या पद्धतीने मला असं वाटतं की या प्रारब्धाच्या भोगांमध्ये आम्ही आमचे स्वकीय गमावून बसलो. आमचा त्रागा होतोय मनाचा, आम्हाला खूप दुःख होतंय. महाराजांनी आमचं का ऐकलं नाही अशी आपल्या मनाची भूमिका तयार होतीये. परंतु एक लक्षात घ्या, श्री महाराजांनी तुमचा हात घट्ट धरलाय. जरी तुम्ही कितीही पद्धतीने तो हात सोडवून पळण्याचा प्रयत्न केला तरी त्या माऊलीने तुमची जबाबदारी घेतलेली आहे, निश्चित समजा. आपलं तर काही मोठे पण त्याच्यामध्ये मला सांगायची इच्छा नाही, परंतु जो आम्ही हा एक छोटासा उपक्रम ठेवलेला आहे की ज्याच्यामुळं या कोरोना बाधितांच्या घरांमध्ये आपण काही आर्थिक स्वरूपाने मदत करून त्यांचं दुःख काकणभर हलकं करण्याचा प्रयत्न करावा, त्यांची भ्रांत काकणभर मिटवण्याची एक आपण ही गुरुसेवा या रूपाने संधी घ्यावी. त्या माऊलीला मी एवढंच म्हटलं की महाराजांचं तुमच्याकडे लक्ष होतं, अन्यथा आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तो मेसेज तुमच्यापर्यंत कसा आला हे माहीत नाही, परंतु तुम्ही आम्हाला फोन करावा आणि तुमच्या प्रपंचाला लागणारा थोडासा हातभार होण्यासाठी आम्ही एक निमित्त व्हावं. अहो, हे सगळं त्याच्या कृपेचंच कार्य चालू आहे ना. जर त्याचं लक्ष तुमच्याकडे नसतं तर आमच्यासारख्या निमित्यांना ही बुद्धी झालीच कशी असती. आणि हे ऐकल्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या मनामध्ये एक प्रसन्नता निर्माण झाली. म्हणाले, दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. शेवटी एवढंच म्हटलं की बघा ताई, जेवढं व्हायचं होतं आयुष्यामध्ये ते आता घडून गेले, आता मागं तर वळून बघता येत नाही. तुमची मुलं बाळं आहेत, त्यांना सांभाळा, त्यांचं शिक्षण बघा आणि पुढचा मार्गक्रमण श्री महाराजांच्या कृपा छत्राखाली रामनामाच्या स्मरणामध्ये तुम्ही व्यतीत करा. याशिवाय जीवनामध्ये आम्ही या भोगांकडे बघणार तरी कसं. आणि श्री महाराज आम्हाला नेमकी ही स्थिती देत असतात प्रारब्ध भोगत असताना. मी आहे, मी आहे, मी आहे, या श्री महाराजांच्या असलेल्या अस्तित्वाला आपण सदैव आपल्या मनामध्ये धारण करावं. आणि जे काही घडतंय ते त्यांच्या इच्छेने घडतंय आणि आपल्या अंतिम कल्याणाचं घडतंय, या भावनेने आपण जीवनात जगायला शिकावं. मला वाटतं ताहीन व्याप त्रिविध भव सूला, याचा वेगळा अर्थ आपण आपल्या जीवनात लावू शकत नाही.
असा विभीषण प्रभू रामचंद्रांना म्हणतो की हे प्रभू, तू अकारण कृपा करणार आहेस रे. आमची कुठली पात्रता तू बघत नाहीस, आमच्याकडे कुठलं भांडवल आहे हे देखील तू पाहत नाहीस. अरे माझ्याकडेच बघ ना. मै निसीचर अति अधम सुभाऊ, शुभा चरण कीन नाही काऊ. मी असा अधम राक्षस कुळातला, माझा स्वभाव देखील अत्यंत राक्षसी, माझ्याकडून कुठल्याही पद्धतीचं शुभ आचरण झालं नाही. खरं तर तुझ्या समोर येण्याची देखील माझ्यामध्ये कुठली पात्रता नाही. परंतु हे प्रभू, तू ज्या पद्धतीने मला स्वीकारलं, मला माझ्या या असलेल्या सद्भाग्यावरती जणू काही भरोसाच होत नाहीये. अरे, जासु रूप मुनी ध्यान न आवा, तेही प्रभू हरशी हृदय मोही लावा. ज्याच्या रूपाची एक झलक मिळावी यासाठी ऋषी मुनी सर्व संसाराचा त्याग करून तपस्या करत असतात, अखंड त्याचं ध्यान करत असतात. परंतु तरी देखील प्रभू रामचंद्र एवढ्या मोठ्या तपस्येच्या शेवटी देखील आपल्या दर्शनाची एक झलक देखील ज्या ऋषी मुनींनी दाखवत नाही, तोच प्रभू माझ्यासारख्या या अधम व्यक्तित्वावरती अकारण कृपा करतो. आणि कृपेचं काय परमोच्च त्याने मला फळ द्यावं, आपल्या सुंदर विशाल बाहूंनी ज्याने मला आपल्या हृदयाशी लावलं, अत्यंत प्रेमाने माझा स्वीकार केला. काय सांगावं माझं सद्भाग्य. अहो भाग्य मम अमित अति, राम कृपा सुखपुंज. माझं हे असीम सौभाग्य आहे, नाहीतर काय. अन्यथा या जन्मामध्ये माझ्याकडे असा काय पुण्यांश आहे. सज्जनो, मला ओशो रजनीशांचं एक वाक्य फार आवडतं आणि काही ठिकाणी ते तुम्हाला सांगितलं देखील आहे. ओशो रजनीश एका त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात की लौकिक नदीच्या प्रवाहामध्ये जेव्हा एखादा बुडतो तेव्हा तो वाचू शकत नाही, परंतु भक्तिरूपी नदीच्या प्रवाहामध्ये जो खऱ्या अर्थाने बुडतो तोच केवळ वाचू शकतो. तुम्ही स्वतःला वाचवण्याचा जितका प्रयत्न कराल तितके भक्तीच्या या प्रवाहापासून स्वतःला वंचित ठेवाल. जितके तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कराल, आपला लौकिक वाचवण्याचा प्रयत्न कराल, काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल, तेवढे तेवढे तुम्ही प्रभू रामचंद्रांपासून लांब जाल. कुठल्या भांडवलाच्या आधारावरती तुम्ही प्रभू रामचंद्रांना विकत घेऊ पाहत आहात? तुम्ही केलेलं त्याचं स्मरण, त्याची पूजा, त्याचं ध्यान, त्याचं तप, यापैकी अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे प्रभू रामचंद्र तुमच्यावरती प्रसन्न होतील? बघा, आपण मनु आणि शत्रुपाचं देखील चरित्र बघितलं. कितीतरी वर्ष, कदाचित युग मनु आणि शत्रुपा तपश्चर्या करत होते. महादेव ब्रह्माजी वारंवार तिथे जाऊन विचारतात, तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे? आणि अशी अनंत काळाची तपश्चर्या झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी शेवटी वाणी रूपाने दर्शन दिलं. त्याने थेट दर्शन दिलं नाहीच, वाणी रूपाने दर्शन दिलं. नील सरोवर, नीलमणी, ही सगळी अवस्था मनु आणि शत्रुपाने त्याला विनवणी केली की तू फक्त नाद रूपाने नाहीये, आम्हाला तुझं दर्शन घ्यायचं या डोळ्याने. आणि तेव्हा एवढ्या प्रचंड अशा तपश्चर्येच्या आधारावरती स्वतःहून नाही, परंतु आपल्या भक्ताच्या इच्छेने प्रभू रामचंद्र तिथं प्रगटले. आता मनु आणि शत्रुपा जे या मनुष्याच्या जणू काही बीज उत्पत्तीचं हा उद्गम बिंदू, त्यांची एवढी प्रचंड तपश्चर्या, त्यांचं हे एवढं प्रचंड पावित्र्य, आणि तत्पश्चातही भगवंताची संकोचवश सर्वप्रथम वाणी रूपाने आणि नंतर भक्ताच्या इच्छेमुळं रूपदर्शनाच्या आधाराने. सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवंत हा तपस्येच्या आधाराने आपल्या या मीपणाचा अंश जरी राहिला तरी आम्हाला भेटू शकत नाही. आणि या उलट जर तुम्ही तुमच्या कर्मामध्ये संपूर्णपणे निरहंकारी असाल, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्णपणे समर्पित असाल, जसा माझा बिभीषण
गमतीने माझ्या चिंतनात येतं की दोघांनी परस्परांना लाथा मारल्यात. रावणाने बिभीषणाला लाथ मारली. रावणाला वाटलं की आपण मोठे आहोत, परंतु बिभीषणाने देखील लाथ मारली. कशाला? लंकेच्या संपत्तीला, लंकेमध्ये असलेल्या सुखांना, आपल्या सर्व प्रजाजनांना, आपल्या सर्व कुटुंबियाला, या सगळ्यांना जणू काही लाथ मारून बिभीषण तिथून निघाला. कशाची पर्वा न करता, कशाची तमा न बाळगता, आपल्या भवितव्याचा कुठलाही विचार न करता निघाला तो थेट बाहेर. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. माझे समर्थ म्हणतात, आमच्या मनामध्ये आज एक छान पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये त्यांनी हाच विषय घेतला होता की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फटका बसल्याशिवाय सुधारणार नाही का? तुम्ही तुमच्या जीवनात ह्या गोष्टी आहेत हे समजून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कराल, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. बघा, बिभीषण देखील त्या लाथेची जणू काही वाट पाहत होता की कधी हा रावण लाथ मारतोय. जोपर्यंत जीवनात अशी कोणतरी लाथ मारत नाही ना, मला वाटतं तोपर्यंत आम्हाला रामाचं खरं अस्तित्व देखील जाणवत नाही. आम्ही तिथंच घुटमळत राहतो. सुधरेल, करेल, समजून घेईल, अशा सर्व प्रकाराने आपण आपल्या जीवनाचा बहुमूल्य काळ त्या ठिकाणी व्यतीत करतो. परंतु मनाने जर आपण आपल्या स्वतःला अशा पद्धतीने एक लाथ घालून जाग केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या आधारावरती जीवन जगण्याची कला प्राप्त केली, या असलेल्या लौकिक जीवनातल्या सुख सोयींमध्ये न रमता प्रभू रामचंद्रांच्या भजनाला जर आपण आपलं जीवन समर्पित करून घेतलं, तर असा जीव हा प्रभू रामचंद्रांना विशेष प्रिय होतो. आणि त्यामुळं ज्याच्यामध्ये हा मीपणाचा कणभर देखील लेश सापडत नाही, अशाच जीवांना प्रभू रामचंद्र आपल्या हृदयाशी लावतात. तेही प्रभू हरशी हृदय मोही लावा. आणि त्याला आपल्या या चरणकमलांचं दर्शन देतात, जे चरणकमल प्रत्यक्ष महादेव आणि ब्रह्मदेव सतत पूजत करत असतात, आपल्या हृदयामध्ये धारण करत असतात. अशा या प्रभू रामचंद्रांच्या चरणकमलांचं दर्शन बिभीषणाला झालंय. आणि आता मग ज्याच्या उपायांचं आपण गायन केलं त्याची अगदी आपण थोडक्यात सुरुवात बघूयात आणि मग आजच्या निरूपणाला आपण विश्राम देऊ. मी सुरुवातीला आपल्याला म्हटलं की आज जानकी जयंती आहे. 950वी आपली कथा देखील आहे. म्हणजे हा जणू काही अत्यंत सुंदर असा योग की ज्या मुहूर्तावरती आपल्या या कथेचा एक महत्वाचा पडाव आणि माता जानकीची जयंती आली, परंतु इथे एक त्रिवेणी संगम देखील आहे बरं का. आणि तो त्रिवेणी संगम असा आहे की जे प्रभू रामचंद्र आपल्या हृदयाचा ठाव कोणालाच द्यायचे नाहीत, ज्यांचं हृदय केवळ माता जानकी जाणत होती, जी त्यांचं हृदय होती, जी त्यांची निजशक्ती होती, असे प्रभू रामचंद्र आपल्या स्वतःचा स्वभाव आज या 950 कथाच्या निमित्ताने जानकी जयंतीच्या या शुभ मुहूर्तावरती त्यांचं अंतरंग कसं आहे ते उघड करून सांगणार आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं अंतरंग हे कोणी जाणलंय? सुनहु सखा निज कहु सुभाऊ, जान भुसुंडी संभू गिरी जाऊ. हे सद्भाग्य या समस्त रामायणामध्ये केवळ महादेवाला आणि काक भुसुंडी या दोघांनाच ज्याचं अंतःकरण वेगळेपणाने जाणता आलं, वेगळं राहून जाणता आलं, ते अंतःकरण म्हणजेच प्रत्यक्ष जानकी माता आहे. अशा या प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये महादेव आणि महादेवाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र, असे हे रामचरित मानस एक विलक्षण सरोवर जे आपण बालकांडामध्ये अभ्यासलं. आणि या मानस सरोवराचं हे अमृत जल ज्या काकभुषुंडींना आपल्या तपश्चर्येच्या आधाने पिता आलं,
ज्यांच्यासाठी आपलं परम असं वैभव या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं बालदर्शन या रूपाने काकभूषुंडींनी अनुभवलं, अशा काकभूषुंडी आणि महादेवाचं स्मरण करत प्रभू रामचंद्र विभीषणाला सांगतायत की सुनहु सखा, हे सखा, हे मित्रा, तू आणि मी वेगळा नाही. सख्यत्वाचे काही गुणधर्म असतात सज्जनो. कुठं प्रभू रामचंद्र, कुठं हा लंकेमध्ये असलेला रावणाचा सावत्र भाऊ, एक राक्षस विभीषण. परंतु सख्यत्व हे केवळ समान व्यक्तित्वांमध्ये होतं. हे समाजामध्ये आपण पाहतो, ठीक आहे, परंतु ती एक अगतिकता असते समविचारी लोकांची एकत्र येण्याची. परंतु सख्यत्व याचा खरा अर्थ आहे ज्यांची हृदय ही जरी या दोन वेगवेगळ्या देहांमध्ये असली तरी ज्यांची हृदय ही एकत्र अखंड स्फुरण पावत असतात. असे हे प्रभू रामचंद्र विभीषणाच्या हृदयाची संवेदना जाणून म्हणतात की सुनहु सखा, हे सखा, निज कहहु सुभाऊ. मी तुला माझा जो अत्यंत गुह्य असा अंतःकरणाचा ठाव आहे, जो गाभा आहे, ज्याचं दर्शन केवळ महादेव आणि काकभूषुंडींना झालंय, ज्या या माझ्या अंतःकरणाची संलग्नता म्हणजे जानकी माता आहे, अशा या माझ्या अंतःकरणाचा हा गुह्य ठेवा आज सांगतो. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला केवळ देहाने स्वीकारलेले नाही, तर ये हृदयीचे ते हृदयी घातले. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र आणि विभीषणाच्या या प्रेमळ संवादातून प्रभू रामचंद्र त्याला ते गुह्य सांगतायत, आपला निज स्वभाव सांगतायत, ज्याची व्याख्या या उपनिषदांना, वेदांना गाताना या शेषमुखाच्या असलेल्या शेषाची देखील नेती नेती अशी होते. जो सांगू शकत नाही असा हा अंतरंगाचा स्वभाव प्रभू रामचंद्र स्वतः विभीषणाला सांगतायत. प्रभू रामचंद्रांचा स्वभाव आहे तरी कसा, त्यांना काय नेमकं आवडतं, अत्यंत गुह्य असं हे सूत्र आहे. सज्जनो, आमच्यासारख्या जीवांसाठी एक खूप मोठा दीपस्तंभच जणू काही प्रभू रामचंद्र आम्हाला सांगणार आहेत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.